नावाचा अर्थ तलवार असणारा सैफ अली खान कुटुंबासाठी बनला ढाल। हल्लेखोरापासून मुलगा तैमूर, जहांगीरला वाचवण्यासाठी चोरट्याशी 2 हात, तर महिला मदतनीसाच्या धाडसाचंही कौतुक। सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीत कैद। हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका। मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवर केले 6 वार। न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर। पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश। डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती। सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण पेटलं। विरोधकांचं कायदा सुव्यवस्थेवर बोट, तर घटना गंभीर पण मुंबई सुरक्षित नाही म्हणणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सव्वीस जानेवारीच्या आत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। तर मार्च महिन्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द। 20 जणांच्या नावावर मृत्यूनंतरही परवाने, तर परवाने रद्द केलेले अनेक जण राजकीय पक्षांशी संबंधित। छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा। विजापूर सुकमा सीमेवर झालेल्या चकमकीत नक्षलविरोधी पथकाला मोठं यश। इस्रायल हमास युद्धविराम करार 17 तासातच रद्द होण्याच्या मार्गावर। हमासनं अटींमधून माघार घेतल्याचा नेतन्याहूंचा आरोप। कराराच्या मंजुरीसाठी बैठक घ्यायला नकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।